काल मनसेचे ठाण्यातले नेते अविनाश जाधव, शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी समोर आणला तो अत्यंत गंभीर आहे. पोलीस उमेदवारांच्या घरात जातात, गेले मग मनसे असेल किंवा शिवसेना असेल, आणि त्यांना घरातून पकडून गाडीत टाकून एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी आणतात. हे काम पोलिसांना दिलं आहे, आणि पोलीस ते इमान इतबारे करतायत. आपल्या वर्दीची शान न राखता पोलीस ते काम करतायत. किंबहुना पोलिसांचाही नाईलाज असेल, पोलिसांनाही धमक्या दिल्या असतील, तुला चंद्रपूरला पाठवू, तुला गडचिरोलीत पाठवू. पण निवडणूक आयोगासमोर हे आता चित्र आल्यावर निवडणूक आयोग काय करणार आहे? याचा अर्थ तुम्ही शिवसेनेला किंवा मनसेला घाबरलेला आहात. तुमच्यासमोर ते लढायला नको आहे. तुम्ही मशाल असेल, इंजिन असेल याची भीती घेतलेली आहे. तुम्ही लढा ना आमच्यासमोर. तुम्ही लढायला काहीच हरकत नाही, आम्ही लढायला तयार आहोत. खरं म्हणजे तुम्ही आमचं चिन्ह चोरलेलं आहे, पक्ष चोरलेला आहे, तरी आम्ही तुमच्याशी लढतो. एकनाथ शिंदे यांच्यामध्ये हिंमत आणि मर्दानगी असेल तर ते असे उद्योग करणार नाही. पण त्यांनी आयुष्यभर असेच पाठीमागून खंजीर खुपसण्याचे उद्योग केलेले आहेत. ठाण्यामध्ये जो प्रकार घडला किंवा घडवले गेले, त्या संदर्भात न्यायालयात जाणं, कारण निवडणूक आयोग काही करणार नाही. अहवाल मागवेल, चौकशी करेल, आमचं लक्ष आहे सांगेल. न्यायालयात जाणं हा एकमेव मार्ग त्याच्यासमोर आहे, आणि न्यायालयात जर कोणी जात असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे.